मित्रमंडळींनो नमस्कार. युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर घडतं असं आजच्या भागामध्ये इकडं आता जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला असते आणि तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की आता काय करू मला तर काहीच कळत नाही आहे. मी कसं करू ना, खरंच कसं सांगणार आहे मी आता. माझा तो आर्यन जो आहे तो माणूस कोण आहे ना हेच कळत नाही आहे, असं ती मंजू म्हणत असते. आणि आता जी मंजू आहे ती म्हणत असते की आता मला काही करून त्या माणसाला शोधायला हवं, मी काही करून त्या माणसाला शोधणारच आहे असं म्हणत असते. तेवढ्यात आर्यनचा तिला कॉल येतो. आर्यन एका गाडीमागे जाऊन लपतो आणि मंजूला कॉल करतो आणि म्हणतो की हे बघ मंजू, मी आता तुझ्या घरी तुला भेटायला येत आहे. तुला एवढी उत्सुकता झाली ना मला भेटण्याची, तर बघ आज मी तुझ्या घरी येतोय असं म्हणतो. आणि आता जी मंजू आहे ती म्हणते की काय घरी? आता मंजू म्हणते मला पहिले घरी जायला हवं असं म्हणते. आणि आता मंजू पण तिथून जायला निघते. तर इकडं आता जो सत्यन ते आहे तिथे बसलेले असतात आणि इकडं मम्मी साहेब पण आतमध्ये असतात. तर सवी कविल त्यांना म्हणत असतात काय मोबाईल बघत बसलाय, इथे काम करा ना काही, इथे माझं दुखतंय ना माझा हात, मग माझ्याकडे लक्ष द्या असं म्हणत असतात. आणि तेवढ्या तिकडे आता काही माणसं मम्मी साहेबांना भेटायला येतात. तेवढं सत्य म्हणतो काय पाहिजे तुम्हाला? तर ते म्हणतात की आम्हाला मम्मी साहेबांना भेटायचं आहे. मम्मी साहेबांचं बरं आहे का, त्यांची तब्येत कशी आहे, आता त्यांना बरं वाटतं की नाही अजून असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो मम्मी साहेबांना पहिले भेटलं पाहिजे आपण असं म्हणतात. आणि आता ते मम्मी साहेबांना भेटण्यासाठी आतमध्ये जायला लागतात. तर आतमध्ये आल्यावर इकडं मम्मी साहेब ते बसलेले असतात. त्या यांच्यासोबत गप्पा मारत असतात. त्या म्हणत असतात मोबाईल ठेवून द्या, माझ्याशी बोला असं म्हणत असतात. आणि तेवढ्यात आता तिथे माणसं येतात. तर मम्मी साहेब म्हणतात की बरं झालं तुम्ही आला इथे असं म्हणतात. आणि आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना सगळ्यांना भेटतात. तर ते म्हणतात की नमस्कार नमस्कार सगळ्यांना, तुम्हाला भेटून बरं वाटलं, हे सगळं तुमच्यासाठी केलं मी, पण बरं झालं काहीतरी फायदा तरी झाला आहे त्या गोष्टीचा, मला बरं वाटतंय कारण की तुम्ही सगळे मला भेटायला आलेत आणि हे सगळं माझं काम योग्य रीतीने पार पडलं. पण त्रास पण वाटतंय कारण की हे सगळं व्हायला नको होतं आणि हे सगळं झालंय असं ती म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते की मम्मी साहेब म्हणतात हे बघा, मला सगळ्यांना सांगायचं होतं मी ठीक आहे, काळजी करू नका माझी काही. आणि मम्मी साहेब म्हणतात की थोडं काय झालं, तो अपघात घडलाय सगळा असं म्हणत असतात. आणि आता इकडं जी मंजू आहे ती धावत पळत तिथे येते. धावत पळत आल्यावरती सगळीकडे शोधते पण कुठंच सापडत नाही. तेवढ्यात मम्मी साहेबांच्या रूममध्ये येते, बघते तर तिथे सगळेजण बसलेले असतात. आणि आता मंजू तिला इकडे तिकडे बघते आणि तिथे बघत असते. तेवढ्यात तिला तिथे आर्यन दिसतो आणि ती इकडं ते आर्यन इकडे तिकडे बघायला लागतो. आणि तेवढ्यात मंजू म्हणते तुम्ही इथे आलात का, मम्मी साहेबांना भेटायचं आहे का तुम्हाला? तर आता लगेच ते म्हणतात की मम्मी साहेबांना भेटायसाठी आलाय का तुम्ही? हो सत्य म्हणतो तुम्ही ओळखलं का वाघमारे यांना? तर मंजू म्हणते की हो, अरे यांनी सर आपल्या मम्मी साहेबांना मदत केली होती ना, मग त्यामुळे मी याला ओळखलं आहे. तर आता लगेच मंजू असं म्हणल्यावरती सत्य म्हणतो काय मम्मीचा जीव याच्यामुळे वाचलाय का? तर आता ती म्हणते की हो, मम्मींचा जीव ह्या माणसामुळे वाचला आहे. सत्य म्हणतो थँक्यू. मम्मी साहेब म्हणतात अरे बरं झालं तू आलास, तुला भेटायचं होतं आम्हाला, बरं झालं आलास इथे असं मम्मी साहेब म्हणतात. आणि आता तो माणूस पण तिथेच उभा असतो. आणि आता सगळेजण म्हणतात की मम्मी साहेबांना भेटतात. तेवढ्यात मंजू तिथून बाहेर निघून येते आणि इकडे घराच्या आजूबाजूला शोधायला लागते. सत्या आणि जयदीप पण बाहेर येतात, म्हणतात काय झालं वहिनी? तर आता लगेच मंजू म्हणते की अरे सत्य तुला माहिती आहे का काय झालंय? अरे तो माणूस मला सारखा फोन करून म्हणतोय की मी तुझ्या घरी आलेलो आहे तुला भेटायला असं म्हणतोय. आता घरी कुठंतरी शोधून काढावं लागेल. सत्या, मंजू आणि जयदीप सगळ्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे शोधून काढतात पण कुठंच तो माणूस यांना सापडत नाही. आणि तेवढ्यात ते आता सगळीकडे बघून थकतात, त्यांना सापडत नाही. ते एका ठिकाणी येऊन थांबतात, म्हणतात की आता काय करायचं, कुठंच तो माणूस आपल्याला सापडत नाहीये, आपण आता काहीच करू शकत नाही का असं तो म्हणत असतो. तेवढ्यात आता मंजून त्या म्हणतात की थांबा, काळजी करू नका तुम्ही, सापडेन तो माणूस कुठंतरी असं म्हणत असतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.